मी आणि माझी पत्नी अनिता आम्ही दोघेच राहतो. तिचं वय आता 25 वर्ष आहे. आमचं लग्न 2 वर्षांपूर्वी झालं आहे. एके दिवशी माझ्या पत्नीची तब्येत खूप खराब झाली म्हणून तिने ऑफिसमध्ये न सांगता सुट्टी घेतली. तिची तब्येत अशी बिघडली की ती 7 दिवस ऑफिसला जाऊ शकली नाही. नंतर जेव्हा तिची तब्येत सुधारली तेव्हा ती ऑफिसला गेली. तिचे बॉस खूप रागावले होते. त्यांनी माझ्या पत्नीला त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं आणि विचारलं की ती बिनसांगता कुठे गेली होती. अनिताने सर्व काही सांगितलं पण ते मान्य नव्हते आणि त्यांनी माझ्या पत्नीला सांगितलं की उद्यापासून ऑफिसला येऊ नकोस. माझ्या पत्नीला खूप मोठा धक्का बसला. ती बोलली, "सर, प्लीज असं करू नका. सध्या माझ्या नव्याची देखील नोकरी नाही आहे. आम्ही भुकेने मरू. प्लीज सर, मला माफ करा." पण त्यांनी मान्य नव्हते. माझी पत्नी त्यांच्या पायांवर पडली. आता ते माझ्या पत्नीला पाहू लागले. कदाचित माझ्या पत्नीच्या झुकण्याने त्यांना काहीतरी दिसलं असावं. तेव्हा माझी पत्नी बोलली, "सर, तुम्ही जे सांगाल ते मी करेन. प्लीज मला नोकरीवरून काढू नका. मला पैशांची खूप गरज आहे. तुम्ही मला मोठी आशा दिली आहे." माझ्या पत्नीच्या तोंडातून जसेच त्यांच्या बॉसने ऐकलं की तुम्ही मला मोठी आशा दिली आहे, तेव्हा बॉसने माझ्या पत्नीला सांगितलं, "ठीक आहे, एका अटीवर मी तुला नोकरीवरून काढणार नाही. पण आधी सांग की तू ती अट मान्य करतेस का?" अनिता काहीही विचार न करता होकार दिला आणि म्हणाली, "तुम्ही फक्त आदेश द्या, मी प्रत्येक गोष्टीत तयार आहे." बॉस म्हणाले, "तुला माझ्यासोबत ते सर्व करावं लागेल." हे ऐकून माझी पत्नी त्यांना पाहत राहिली आणि आपला आनंद दाबत म्हणाली, "सर, तुम्ही काय म्हणत आहात? मी विवाहित आहे. मी हे करू शकत नाही." तर सर म्हणाले, "विवाहित आहेस तर काय झालं? विचार कर, तुझी मर्जी आहे. जर नोकरी हवी असेल तर होकार दे, नाहीतर उद्यापासून येऊ नकोस. आणि जर तू माझं म्हणणं मान्य केलं तर मी तुला हवे ते देईन आणि खूप पैसेही देईन. मी माझ्या घरी एकटाच राहतो. तुला माहीत आहे की माझी पत्नी तिच्या माहेरी राहते." आता माझ्या पत्नीचा आनंद लपवणे कठीण होतं. ती तशीच उभी राहिली. बॉसने पुन्हा सांगितलं, "लवकर नाही, संध्याकाळपर्यंत विचार कर आणि सांग." माझी पत्नी म्हणाली, "ठीक आहे सर." मग ती केबिनमधून बाहेर पडली आणि घरी जाऊन तिने मला सर्व काही सांगितलं. मी तिला सांगितलं, "तुला जे योग्य वाटेल ते कर." पत्नी म्हणाली, "तुला वाईट नाही वाटणार ना?" मी म्हटलं, "मला काहीच समस्या नाही." अनिता आनंदित झाली आणि म्हणाली, "आता आपणाला पैशांची समस्या देखील येणार नाही." मी विचारलं, "का?" तर तिने सांगितलं, "माझे बॉस मला त्याबदल्यात पैसे देखील देतील." तिच्या तोंडातून हे ऐकून मीही आनंदित झालो. आता अनिताने आपल्या बॉसला फोन केला आणि होकार दिला. बॉसने सांगितलं, "रात्री 11 वाजता माझ्या बंगल्यावर ये." अनिता म्हणाली, "ठीक आहे." आणि फोन ठेवला. आता माझ्या पत्नीने मला सांगितलं की तिला 11 वाजता बंगल्यावर बोलावलं आहे. मी म्हटलं, "ठीक आहे." त्यावेळी रात्रीचे 9 वाजले होते. अनिता अंघोळ करायला गेली आणि एका तासाने बाहेर आली. आज अनिता खूप सुंदर दिसत होती. काही वेळानंतर माझी पत्नी म्हणाली, "मला बॉसच्या घरी सोडून ये." मी माझ्या पत्नीला घेऊन तिच्या बॉसच्या घरापर्यंत सोडायला गेलो. मी अनिताला बाहेरच सोडलं आणि तिला सांगितलं, "उद्या सकाळी फोन कर. मी येऊन तुला घेऊन जाईन." तिने ठीक आहे म्हणालं आणि आत गेली. आत काय झालं ते मला माझ्या बायकोने सांगितलं होतं, ते सांगतो. बॉसने माझ्या बायकोचं स्वागत केलं आणि तिला पाहत राहिला. मग बॉसने विचारलं, "तुला सोडायला कोण आलं होतं?" पत्नीने सांगितलं, "ते माझे नवरा होते." मग ते दोघं बेडरूममध्ये गेले आणि एकमेकांना पाहू लागले. बॉसने कपाटातून एक रेड लेबल विस्कीची बाटली काढली आणि जवळ आणली. त्याच्या इशाऱ्यावर माझ्या बायकोने ग्लासमध्ये दारू ओतली आणि पाण्यात मिसळून 2 पेग तयार केले.
पहिले माझी पत्नी एक ग्लास बनवत होती, पण बॉसच्या सांगण्यावरून तिने 2 पेग तयार केले. बॉसने माझ्या बायकोला ग्लास उचलण्यास सांगितलं. ती आधी नकार देत होती, पण बॉसच्या सांगण्यावर तिने ग्लास उचलला आणि त्यांनी एक सिप घेतला. मग बॉसने माझ्या बायकोसाठी ते सर्व केलं, जवळपास 1 तासभर. नंतर ते दोघं झोपले. सकाळी 10 वाजता मी माझ्या पत्नीला फोन केला. मला चिंता होऊ लागली की तिने अजून फोन का केला नाही. माझ्या फोन करण्यावरही तिने कॉल उचलला नाही. पण मी सातत्याने फोन करत राहिलो. तिसऱ्या वेळी अनिताने कॉल उचलला आणि धीम्या आवाजात बोलली, "हॅलो." मी विचारलं, "कुठे आहेस? घरी केव्हा येणार?" तिने सांगितलं. "मला झोपू दे यार." मी म्हटलं, "ठीक आहे, घरी ये मग झोप." ती म्हणाली, "ठीक आहे." मी म्हटलं, "मी तुला आणायला येतो." ती म्हणाली, "ठीक आहे, ये." जेव्हा मी बॉसच्या घरापर्यंत पोहोचलो, तेव्हा मी 4-5 वेळा बेल वाजवली. थोड्या वेळाने बॉसने दार उघडलं आणि विचारलं, "काय पाहिजे?" मी म्हटलं, "सर, मी माझ्या पत्नीला आणायला आलो आहे." बॉस म्हणाला, "ठीक आहे, आत ये." मग त्याने दार बंद केलं आणि आम्ही आत गेलो. बॉसने मला हॉलमध्ये बसवलं आणि स्वतः रूममध्ये जाऊन माझ्या पत्नीला उठवू लागला. पत्नी उठून फ्रेश होऊन आली. तोपर्यंत मी आणि सर बाहेर बसलो होतो. बॉस मला सांगत होते की, "तुला काय किस्मत मिळाली आहे. इतकी चांगली पत्नी तुला मिळाली आहे. आणि तिचा आनंद मी आणि तू दोघंही घेत आहोत." मी म्हटलं, "हो सर, मला यात काही हरकत नाही." बॉस म्हणाले, "ठीक आहे, आता मी आठवड्यातून 2 दिवस तुला येथे बोलावून घेईन. आणि जर तुझा मन असेल तर तूही सामील हो." मी होकार दिला आणि मग मी आणि अनिता दोघंही तिथून निघून घरी पोहोचलो. तर मित्रांनो, आमची ही कहाणी इथेच संपते. तुम्हाला ही कहाणी कशी वाटली, कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.